तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हाला मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण आलं खेड भोकरी तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावमा आणि निमित्त सर रामदेव बाबांनी यात्रा. तर आपला गावना ज्या सरपंचात आदरणीय रणछोडदादा त्या यात्राविषयी थोडी माहिती देतील. आपली आम्हाला खेडेगावनी खेडी भोकरीनी जत्रा कमीत कमी 30-40 वर्ष 50-60 वर्षापूर्वी जुनी यात्राच आणि सर्व गाव या यात्रामा आनंदलेस आणि वर्षातून मावा महिनामा आपण मावा महिना म्हणतात म्हणजे माघ महिनामा दुसरा शुक्रवारनं ही यात्रा घडत रस. आणि तीन गावासमा म्हणजे प्रत्येक म्हणजे तिघा गावासमा एकच यात्रा एकच दिवस म्हणजे हायबी महत्त्वानं सगळे रू हो खेडी भोकरी मंगरू आपलं भोकर बादली म्हणजे एकमेकનું जे बशी सण कॉम्बिनेशन करी सगळी यात्रा पडतात आपण. आणि मग असा वादविवाद बी होतात नाही. तिन्ही गावात एकदम प्रेमना संबंध सत आणि एकदम जुळाजुळी सर्व कामं व्यवस्थित करेल आम्ही सर्व नातेवाईक तीच आम्हाकडे आहोत तिंदे गाणं आम्ही तीसाकडे जास्त यात्रा दे गाणं एकदम आनंद का ही यात्रा आम्ही पार पाडतच आणि वादविवाद होतात नाही. आणि जे लोकनाट्य तमाशा दे गाणं सर्वात जास्त यात लोक म्हणजे कमीत कमी 60-70 खेडावरला लोक आम्हाला यात्रा द्या का होतच खेडी भोकरीनं हां. आणि तिनं कारण असं की या वादविवाद होतात नाही. जे कार्यक्रम चालस ते शांततामा चालस आणि ते जो तमासोस ते तीच ना पद्धतमा करतस ते ना मग कोणी असं समोर प्रेक्षक उठी सण सांगू शकतो नाही की मारू हाय गाणू लय देव भो की हाय करणूस ते गोष्ट आम्ही यान घडू देतात नाही तर मग काय होत हे सांगत ते गाणू लाव ते सांगत ते गाणू लाव मग ते मध्ये वादविवाद विसंते तमासो काही पूर्ण होतो नाही वाद होतच गावमा. त्यामुळे हे गोष्ट एकदम व्यवस्थित आम्ही पार कडेलेतच. आणि सकाळनं म्हणजे 8-9 वाजेपासून आम्हाला मानतास कार्यक्रम चालू आहे. त्यात लोक त्या एकदम व्यवस्थित आनंद लेतात. पहिलीच नदी पंथावर पहिली यात्रा म्हणजे 2 प्रकार मग यात्रा भरस आपली. सकाळचा पहिले नदीवर भरले जातात आणि दुपारून मग गावमा भर म्हणजे गावमा भरानु बी असं की सर्व लहान लेकरा मोठा लेकरा सगळा आनंद लेतात. आणि हर प्रकारनं खेळणं किंवा काही लोक खेळणं असेल ती सुद्धा मजा लेतात लोक. पहिले ती मनीष शेतीची गरज नाही. आवडते